नमस्कार, मी प्रवीण यादव स्वागत करतो तुम्हा सर्वांचे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये। दोस्तो, आज आपण आलेलो आहोत देसाईगंज येथील जैवविविधता उद्यानामध्ये। बऱ्याच शाळेच्या मुलांची ते ट्रिप आलेली आहे। आपण या ट्रिपकरिता आलेलो आहोत। तर चला, हा संपूर्ण परिसर मी तुम्हाला दाखवतोय। काय आहे हा व्हिडिओ पूर्ण बघा, तेव्हा कळेल तुम्हाला की फॉरेस्ट गार्डन कसं आहे ते। बंधूंनो, जैवविविधता उद्यानाचा हा परिसर अतिशय सुशोभित करण्यात आलेला आहे। अशा प्रकारे झाडांची कमान इथे बांधलेली आहे आणि इथून आपण पुढे गेलो की इकडे पण डावीकडे आणि उजवीकडे रस्ता आहे। या चौरस्त्यावर एकीकडे आपल्याला तलाव पाहायला मिळत आहे आणि बाजूलाच आपल्याला एक अशा टाकाऊपासून टिकाऊ अशा वस्तूंपासून एक भालू आणि एक हरिण अशा प्रकारे एक चित्र म्हणजे मूर्ती बनवलेली आहे लोखंडाची। या तलावामध्ये बदक पोहत आहेत, बघू शकता। पुढे जर गेलो तर आपल्याला पायऱ्याची संरचना केलेली दिसत आहे, जिथे छोटे मोठे कार्यक्रम सायंकाळच्या वेळेस आपण घेऊ शकतो। डस्टबिन्स व्यवस्थित आहेत सगळीकडे, दोन्ही बाजूला हिरवागार आहे, सगळीकडे छान उत्तम सजवलेलं आहे। विद्यार्थी खूप आनंद घेऊ शकतात वन डे ट्रिप जर तुम्ही प्लॅन केला तर। इकडून पुढे गेलो की तुम्हाला एक पूल बनवलेला दिसेल, गार्डन दिसेल, व्यवस्थित असा एक टी पॉइंट आहे इथे, जिथे तुम्ही बसून चहा वगैरे नाश्ता वगैरे करू शकता। ऑफिसेस आहेत इथे, येण्याचा एंट्री फीस 20 रुपये आहे। असा एक तरंगणारा पूल इथे बनवलेला आहे। या पुलावरून चालताना धावताना विद्यार्थी फार आनंद घेऊ शकतात। पुढे जर बघितलं तर आपल्याला इथे विद्यार्थ्यांच्या खेळण्याकरिता विविध चाइल्ड ट्रॅकिंग एलिमेंट्स ठेवलेले आहेत। झुले आहेत, छोट्या घसरपट्ट्या आहेत, सीसॉ आहेत, असे बरेचसे उपकरणे इथे ठेवलेले आहेत, ज्यामुळे विद्यार्थी इथे फार आनंद घेऊ शकतात। मी ते सगळा तुम्हाला परिसर दाखवतोय बघा। बंधूंनो, हे सगळे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या या स्मार्ट शाळा या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला शैक्षणिक व्हिडिओज, तसेच शैक्षणिक ॲक्टिव्हिटीज आणि इतर मनोरंजनात्मक व्हिडिओ जे आपल्याला ज्ञानवर्धक राहतील ते सर्व दिसतील आपल्याला। तर तुम्ही स्मार्ट शाळा या यूट्यूब चॅनलला एकदा भेट द्या, नक्की सबस्क्राईब करा। तसेच प्रवीण यादव ब्लॉग चॅनलवर आता तुम्ही हा सगळा व्हिडिओ पाहत आहात। बघा, इथे भरपूर सारे एलिमेंट्स ठेवलेले आहेत। त्याच्यानंतर एक चक्री इथे ठेवली आहे, एनिमल्स, एलिफंट। इथे विविध सीसॉ ठेवलेले आहेत। झुले लावलेले आहेत पुष्कळ सारे। इथे एक स्टॅच्यू बनवलेला आहे छत्री घेऊन। एक सर्क्युलर घसरगुंडी आहे, त्याच्यानंतर सरळ घसरपट्ट्या आहेत, परत एक दुहेरी झुला आहे।
चेस बोर्ड, हे अतिशय सुंदर असं जैवविविधता उद्यान आहे. कुठे रे बाबा कुठे? तर मित्र, हे आहे वडसा येथील फॉरेस्ट गार्डन, जिथे आपण एक दिवसाची ट्रिप प्लॅन करू शकतो. विद्यार्थी फार आनंदाने एक दिवस आपला घालवतील. सुंदर आहे, विद्यार्थ्यांकरिता छान आहे प्लेस, जवळचं आहे, सुरक्षित आहे. तुम्ही नक्की या ट्रिपला घेऊन या. देसाईगंज वडसा तालुक्यातील फक्त जवळच असलेले हे जैवविविधता उद्यान. तुम्हाला कसं वाटतं ते कमेंट्स करून नक्की. या चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. जय हिंद, वंदे मातरम.